घड्यात 7:45 वाजले होते आणि इथूनच माझ्या व्हिडिओची सुरुवात केली होती। नमस्कार मंडळी, राम राम। कसे आहात? मजेत ना? मी पण एकदम मजेत। स्वागत करते तुमचं माझ्या या लॉंग व्हिडिओमध्ये। तर आज दिवस खास होता, पण तरी पण नळाला काय पाणी आज आलेलं नव्हतं। 2, 4 आणि 5 तारखेला पाणी येणार नव्हतं हे तर माहीत होतं, म्हणून तसं पाणी स्टोरेज करून ठेवलं होतं। पण इवन 6 तारखेलाही पाणी आलंच नाही, त्यामुळे जरा गोंधळच झाला, कारण जेवढं पुरेल तेवढंच पाणी भरलं होतं। आणि आजचा दिवस होता सोमवार आणि अजूनही पाणी आलेलं नव्हतं। तर 8 वाजून गेले होते। म्हटलं चला पहिलं डस्टिंग आणि क्लिनिंग वगैरे करून घेऊ, तर त्यासाठीच पहिलं आवरून घेतलं। आणि आज तुम्हाला मी सांगितलं होतं की आजचा खास दिवस आहे, तर खास दिवस तो कुठला होता? तो म्हणजे माझ्या वीरसाठी खास दिवस होता। आज त्याचा स्कूलचा फर्स्ट डे होता। त्याला PGला ॲडमिशन घेतली होती मी 4 दिवसापूर्वी। खूप साऱ्या स्कूलला आम्ही व्हिजिट दिली, खूप साऱ्या इन्क्वायरीज केल्या, तर शेवटी एक ठिकाणी ॲडमिशन करून दिलं आणि आज त्याचा फर्स्ट डे होता। तर नळाला पाणी आलेलं नव्हतं। घरातली बेसिक कामं आवरून घेतली, त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि माझी पण थोडी आवरावर करून घेतली। तर 9 वाजले होते, तरी पण नळाला काय पाणी आलंच नाही। म्हटलं चला आता पाण्याची होप सोडून द्या, आता आपली आपली कामं करायला लागू। मग पहिलं काम असं होतं की माझा वीर उठला होता बराच कधीचा, तर त्याचं असंच लोळणं वगैरे चालू होतं बेडरूममध्ये आणि त्याला आहे ना जरा सर्दी पण झाली होती। म्हटलं चला आता कामं आवरायला लागू आणि त्याला थोडंसं ना वाफ द्यायचं ठरलं होतं माझं, तर म्हटलं चला आता वाफ देऊया। तर वाफेचं मशीन काढलं होतं आणि पण त्या अगोदर आहे त्याला थोडं सर्दीचे औषध दिलं। सर्दीचं औषध आज लास्टच डोस राहिला होता, म्हणजे औषधही बाकी राहिलं नव्हतं, म्हणून आज शेवटचा डोस देऊन टाकला आणि त्यानंतर त्याला वाफ दिली। आणि तो त्याच्या हातानेच मशीनला वगैरे धरतो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही। तर त्याची वाफ घेणं चालू होतं। इकडं माझी आवरावर चालू होती। वीरला वाफ घ्यायला खूप आवडतं, तो बऱ्याचदा स्वतःच म्हणतो की वाफ घ्यायची म्हणून। त्यानंतर मला माझ्यासाठी ग्रीन टी ठेवली होती मी आणि भाजी बनवायची होती, म्हणून दोडक्याची भाजी बनवायची ठरली। तर वीरच्या पप्पांसाठीच बनवायची होती, कारण त्यांनाच आवडतो दोडका। तर त्यानंतर पाणी प्यायला घेतलं आणि मग आठवलं पाणी नाही, जरा कमीच वापरावं। तर पाणी प्यायची सुद्धा आता भीती वाटते, कारण 2 दिवसापासून मी विकतच पाणी आणून राहिले पिण्यासाठी सुद्धा। तर त्यानंतर भाजीला फोडणी दिली। तर दोडकाची भाजी ना ही मला तर बिलकुलच आवडत नाही। लग्नाआधी मी कधीच दोडका एवढा खाल्ला नाही आणि आताही मी एवढा सहसा नाही खात। जर उरला, बेसिकली कोणी नाही खाल्ला तरच मी खाते, त्यामुळं मी बनवतानाच थोडा लिमिटेड बनवते। त्यानंतर मी माझी ग्रीन टी निवांत मस्त बसून पिऊन घेतली आणि पाणी आणायचं होतं, कारण पिण्यासाठी ना पाणी तर राहिलं नव्हतं, म्हणून वीरच्या पप्पांना उठल्यानंतर पहिलं पाठवलं जार घेऊन। तर त्यांच्यासोबत आहे ना वीर पण निघाला होता आणि त्याला बाहेर कुठं फिरायचं, पप्पा बाहेर निघाले का तो परत लगेच अलर्ट होतो की गाडीवर आता जायचं आणि पहिला तो गाडीवर बसून जातो। त्याला मी तेच म्हणत होते की पुढं तुला बसायला जागा नाही आहे, कारण पुढे जार ठेवणार आहे, तर म्हणून तो मागं जाऊन बसला। पण त्याला लाडीगुडी लावत आणि त्याला मी घरात आणलं, कारण जार आणायला त्याला काही नेताच येणार नव्हतं। आणि मला शेअर करायची होती वीरसाठी केलेली शॉपिंग स्कूलसाठी। तर ही पहिली मी स्कूल बॅग घेतली होती, ही 450ला होती, पण 200लाच आली। आणि या काही बुक्स आहेत ज्या शाळेतनंच आम्हाला भेटल्या होत्या आणि मला बॅग इतकी आवडली की त्याच्यासाठी मोठी झाली नाही आणि लई छोटी पण झाली नाही। त्यानंतर ही मी वॉटर बॉटल घेतली होती, ती पण छान होती। आणि त्यानंतर हे शूज पण घेतले होते, जे शाळेला कंपल्सरी होते म्हणून हे असेच घेतले। आणि त्यानंतर म्हटलं पीठ वगैरे मळून घ्यावा आणि टिफिन पण घ्यायचा होता वीरसाठी, पण काय घेतला नाही, कारण खूप महागडा पडला होता, म्हणून काही घेतलंच नाही। वीरचे पप्पा तेवढ्यात पाणी घेऊन आले होते आणि लगेच आंघोळीला गेले आणि मी तर जार त्यांनी ठेवला होता। तर वीर त्याच्याशी खेळता खेळता त्याला गालाला लागलं होतं, म्हणून तो रडायला लागला। आता त्यालाच आवरता मग तसंच माझ्या कामाला पण सुरुवात केली। त्याची आजी आल्यावर बघितलं की त्याला लागले, मग त्यांनी त्याला औषध लावलं, तेव्हा कुठं तो शांत झाला। आणि भाजी तर होतच होती एक बाजूला, पण म्हटलं चला आज नाश्त्याला काय बनवायचं, तर नाश्त्यासाठी मी आलू पराठा असं बनवायचं ठरवलं आणि वीरला टिफिनला तेच द्यायचं होतं। तर आजच्या बऱ्याच गोष्टी असं आहे की वीरला हे करायचं, वीरला ते करायचं, हेच चालू आहे। मस्त बटाटे उकडून घेतले आणि त्यानंतर बटाटे जोपर्यंत थंड होत होते त्या बाजूला मग मी परत भात पण टाकून दिला, कारण दोडक्याची भाजी असली म्हणून वीरच्या पप्पांना तर भातच लागतो, म्हणून थोडासा भात टाकला होता। आणि त्यानंतर पटापट आहे ना बटाट्याची सालं काढून घेतली आणि त्यासोबतच बटाटे एकदम कट करून घेतले बारीक बारीक, कारण मला पराठे करायचे होते, म्हणून त्याच्यात
जास्त बारीक मला एकदमच बारीक केलेले आवडत नाही, म्हणून मी असं चाकूनीच कट करते. त्यानंतर त्याला फोडणी द्यायची होती, कारण बटाट्याची चटणी मला पहिली बनवावीच लागणार होती. तर बनवताना मी 2 प्रकारच्या चटण्या बनवल्या होत्या. थोडी एक फिक्की वीरला बनवली होती आणि बाकीच्यांसाठी ना तिखट चटणी बनवून घेतली. फायनली दोन्ही प्रकारांची चटणी मी बनवून घेतली, ती फिक्की आणि तिखट. आणि मी लगेच पराठे बनवायला घेतले, कारण वीरचे पप्पा नाश्त्यासाठी थांबले होते. आणि मी पराठा ना एक 15-20 दिवसापासून काही मध्ये एवढे पराठेच केले नव्हते एवढा, त्यामुळं पहिला पराठा माझा खराबच झाला. पण तरी पण मी तसाच शेकून आणि वीरच्या पप्पांना दिला होता. पण त्यानंतर दुसराही पराठा ह्याच आशेने बनवला की चांगला होईल, तर त्यांनाही 2-3 पराठे बनवून दिले. आणि त्यानंतर वीरसाठी पण बनवायचा होता, म्हणून फिक्का एक वेगळा त्याला बनवून दिला. जसा उन्हाळा लागला तसा मी शक्यतो नाश्ता खूप क्वचित करते, कारण सकाळी जर नाश्ता केला तर मला बहुतेक असं होतं की दुपारी जेवण जात नाही. म्हणून वीरसाठीच नाश्ता बनवला होता मी आणि त्याला पण जेवू घातलं. आणि त्यानंतर माठात अजिबात पाणी राहिलं नव्हतं, म्हटलं माठ चांगला धुवून त्यामध्ये जारचं आणलेलं स्वच्छ पाणी टाकलं. आणि वीरची पण वॉटर बॉटल भरायची होती, म्हणून ती पण भरून घेतली. आता मुलं शाळेत जायला लागले की बघा किती एक्साइटमेंट असते ना, प्रत्येक गोष्टीमध्ये वीरचं हे काम आहे, वीरचं ते काम आहे. असो वीर गेला होता आंघोळीला, त्याची इच्छा होती आज त्याची आजी त्याला आंघोळ घालेल, म्हणून ते आंघोळ घालत होत्या. तोपर्यंत मी कोथिंबीर निवडायला घेतली. खूप सारी होती म्हणून बराच वेळ माझा त्यात गेला. वीर तिकडे रेडी होत होता, पण त्यामुळं मग म्हटलं चला तोपर्यंत त्याचा हा पराठा बनवून ठेवूया. तर त्याला गरम गरम पराठा टिफिनसाठी रेडी करून ठेवला होता. आता तुम्हाला जसं की सांगितलं, मी नवीन टिफिन नाही घेतला, हा टिफिन जुनाच आहे, जो की त्याच्या आरुष दादाचा आहे. आणि चांगला टिफिन होता म्हणून मी सध्या काय घेतलाच नाही, कारण लहान मुलांचे टिफिन खूप महाग आहे हे मला मार्केटमध्ये गेल्यावर कळले. आणि जो मला आवडत होता तो खूपच महाग होता. म्हटलं चला जाऊ द्या, कधी वाटलं तर घेईल, नाही तर सध्या तर यानेच मी काम चालवलं होते. तर मस्त पराठा वगैरे टाकून ठेवला त्यामध्ये. तर आणि सोबत त्यांनी स्वतः सांगितलं की मला जामसोबत मी पराठा खाईन, तर म्हणूनच त्याच्यासाठी जाम एका प्लेटमध्ये ठेवला. माझ्या ह्या बेडवरल्या बेडशीट आहे ना ते धुवायला टाकलं होतं, कारण 2 दिवसापासून खूप खराब झालं होतं ते. आणि आता माझ्याकडं मोठं बेडशीट हे सध्या एकच अवेलेबल आहे, तर हे पुरत नाही, पण मी तसंच ॲडजस्ट करून आज टाकणार आहे. वीरची आंघोळ बऱ्याच कधीची झाली होती, तर त्याच्यासाठी युनिफॉर्म वगैरे त्याचे सॉक्स काढून वगैरे ठेवले. आणि सोबत त्याचे टिफिन वगैरे, त्याच्या पप्पांचा टिफिन वगैरे रेडी करून ठेवला होता. आणि मग नंतर लक्षात आलं की बॅगमध्ये जे बुक टाकले त्याच्यावर वीरचं नावच टाकलं नव्हतं. आणि वीर बघा तयारी करायची आणि असं काही नखरे करतोय. त्याला कपडे वगैरे घालायला लवकर आवडतच नाही, खूप वेळ जातो त्याला कपडे वगैरे घालण्यामध्ये. त्यानंतर पप्पांना म्हणत होता मी कसा दिसतोय. आणि त्यानंतर ही जी बॉटल आहे ना त्याला काल आणली होती, तर सध्या त्याला एक्साइटमेंट स्कूलपेक्षा या बॉटलचीच आहे. या बॉटलनी पाणी प्यायचं वगैरे आणि ही सोबत घेऊन स्कूलमध्ये जायचं आहे, याच्यात त्याचा खूपच जास्त आनंद होता. कारण तो सारखं त्या बॉटलला हातात घेत होता आणि त्याच बॉटलनी सारखं पाणी पित होता. त्याचे पप्पा बऱ्याचदा त्याला म्हटले की हे स्कूलला जाऊन याच्यातलं पाणी प्यायचं असतं, पण त्याचं काही एक्साइटमेंट थांबतच नव्हती. आणि वीरचे पप्पा त्याला मला बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करत होते, कारण तो एकट्याने सांभाळला जातच नाही किती काही म्हटलं तरी. आणि स्कूलला जायचा टाईम झालाच होता, म्हणून त्याचे शूज वगैरे घालायचे होते, पण त्याचे इतके नखरे चालले होते. ती बॉटल का काय तो सोडतच नव्हता. कसं बसं त्याला मी आवरून तयारी फिनिश झाली. आणि बघा त्याचा मुलांचा पहिला स्कूलचा दिवस किती आनंदाचा दिवस असतो आईवडिलांसाठी, हे आज मला चांगलंच कळतंय. स्कूलचा पहिला दिवस म्हणजे त्याच्या आयुष्यातला हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तो स्कूलला एवढा एक्साइटमेंट होऊन निघाला होता, त्याला काहीच माहीत नव्हतं कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. जाताना तो देवाची पूजा वगैरे केली होती आणि बाबांना त्यांनी नमस्कार केलाच होता, तसा त्याच्या आजीलाही त्यांनी नमस्कार केला होता. आणि बऱ्याचदा म्हणता की मुलं पहिला दिवस लाडच जाता आणि नंतर नखरे करतात, तर हे पुढे काय होणार आहे ते तर मी सांगेलच तुम्हाला.
पण आता आम्ही निघालो होतो गाडीवर. त्याला वीरचे पप्पा आणि मी त्याला दोघेही सोडायला गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर तो थोडासा कन्फ्यूजच होता, पण तो व्यवस्थित तिथं गेला होता म्हणून मला त्या गोष्टीचं काही वाटलं नाही. आणि हा क्षण इतका अवघडलावाने वाटत होता मला, कारण घरात त्याला सोडून जाणं ही वेगळी गोष्ट होती, पण त्याच्या व्यतिरिक्त मी माहेरी पण त्याला तासभर एकटं सोडून कुठे बाहेर गेली नव्हते. फक्त मी घरीच त्याला बऱ्याचदा त्याच्या आजीकडे बाबांकडे सोडून जायचे. हे फर्स्ट टाईम होतं. तर तो तिथं गेला, पण मी घरी आल्यावर त्याचे पप्पाही कामावर गेले आणि त्यानंतर मला इतकं बोर होत होतं, कारण राहून मी सारखं घड्याळ बघत होते आणि तेच विचार करत होते की आज काय करत असेल वीर आणि तो व्यवस्थित बसला असेल की नाही, रडला की नाही. त्यासाठी मी एकदा कॉल पण केला मॅडमला, पण मॅडमने सांगितलं की तो व्यवस्थित बसला आणि काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मी थोडं माझं मन रमवलं, कारण मला आज माझी बहीण पण येणार होती. 1-2 कामं होते, कारण बहिणीच्या मुलीच्या शाळेची थोडी इन्क्वायरी करायची होती आणि तिला शिफ्टिंगचं पण करायचं होतं, म्हणून तेच कामं करायचे होते. त्यानंतर लवकर जेवण केलं. त्यानंतर तिचा फोन आला आणि मी लगेच गेली आणि त्यानंतर रोडला 1-2 ठिकाणी जाऊन आले. आणि त्यानंतर बघा, ही माझी बहिणीची मुलगी आणि माझी बहीण पण होती. तर येताना आम्ही वीरला घ्यायला आलो होते, कारण 2 तास झाले होते. आणि बघा, तो एकदम मस्त बसलेला होता आणि बघा तो यायचं पण त्याचं नाव नव्हतं आणि तो तिथंच पळत होता. त्यानंतर घरी गेलो, त्याला घरी ठेवलं आणि त्यानंतर परत बहिणीच्या मुलीच्या शाळेची इन्क्वायरी करायला आलो होतो. तर तिथे इन्क्वायरी म्हणजे असं होतं की फक्त ट्रान्सफर करायचं होतं, त्यासाठी काय प्रोसिजर असेल हेच विचारायचं होतं. आणि त्यानंतर हे माझ्या एक लहान्या मामी आहे, तर आजी लहान्या मामांच्या घरी आलो होतो त्यांना भेटायला. तर मामींच्या हाताला थोडी इंजुरी झाली होती, त्यासाठीच बऱ्याच दिवसाचं भेटायला यायचं म्हणून तर आज येणं झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाला साधा मसाले भात, भाकरी आणि शेवगाच्या शेंगा पण होत्या आणि त्यानंतर तव्यावरचं पिठलं पण केलं होतं. आता नाही म्हणता बरेच प्रकार झाले होते आणि आजचा दिवस इतका स्ट्रेसफुल होता की काहीच करायचं इच्छा नव्हती, पण तरी स्वयंपाकात बऱ्याच गोष्टी बनवल्या होत्या. आणि त्यानंतर इतकी दमली होती की झोप येत होती, पण वीरचं काय ऐकतच नव्हता म्हणून पार्कला घेऊन गेले. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.